गेलेला वेळ वापस येणार नाही। राजा, माझ्या मुखातून गेलेला शब्द आहे आणि शब्द परमान आहे, वापस येणार नाही। तुम्ही तुमचं जीवन सुधारा असं बोलले आणि त्या ठिकाणी शृंगी ऋषी निघून गेले। ऐका, राजा परीक्षितीला सर्वांना हात जोडल्याने सांगितलं, ऐका, माझ्या गुन्हे घाण नाही, अपराध झाला का, साधूची मी विटंबना केली, निंदा केली, शाप मी शापी झालो आणि 7 दिवसामध्ये मला संत पदवंश होणार आहे आणि मी का साधूचा शाप आहे। वैद्य बोलवले, जाणकार लोक बोलले, काय करता राजा, तुम्ही येतं थांबू नका। राजा उठला आणि आता शुक्रताला जाणार आहे। गोपाल कृष्ण उभे राहा, सर्वजण उभे राहा जागा।